परभणी महानगरपालिकेच्या महापौरपदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सय्यद इक्बाल यांची निवड केली आणि अचानक भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या पोटात काळ्या यायला लागल्या शिंदे सेनेच्या, आणि ते हिंदुत्व शिकवायला निघाले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला. मला त्यांना त्याच जिल्ह्यातल्या परभणी जिल्ह्यातलेच उदाहरण सांगायचंय की महिन्याभरापूर्वी नगरपालिकेची निवडणूक झाली. जिंतूरच्या नगरपालिकेत भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षा ह्या मेहरुनिसा फैज मोहम्मद टिका खान यांची ती आई आहे आणि 6 नगरसेवक हे भाजपाच्या कमळावर मुस्लिम समाजाचे निवडून आले. त्याच परभणी जिल्ह्यातल्या पाथरीच्या शिंदे सेनेचे नगराध्यक्ष धनुष्यबाण चिन्हावर लढलेले आसिफ खान आहेत तुमच्या पक्षाचे नेते सईद खान यांचे भाऊ. म्हणजे तुम्ही जर मुस्लिम समाजाला दिलं, अजून थोडं विधानसभेच्या जर थोडं पलीकडे गेलो सिल्लोडकडे, तर अब्दुल सत्तार ह्यांना तुम्ही गुवाहाटीला नेऊन मंत्री केलं. त्यांचा आता मुलगा एक नगराध्यक्ष आहे समीर, एक मुलगा आमिर हा जिल्हा परिषद सदस्य आहे. मग आता हे जे झालं, तर तुम्ही ज्या वेळेला पद देता त्यावेळेला ते काय असतं, तुमच्याच भाषेत सांगायचं असतं तर तो सत्ताची हात आहे. मग तुम्ही केलं तर रास लिहिला आणि दुसऱ्यांनी केलं तर कॅरेक्टर दिला, असं कसं चालेल? म्हणजे तुम्ही आता मूळ प्रश्नावर बोला, मूळ प्रश्नावर लक्ष विचलित करू नका. एप्स्टीन फाईल मध्ये काय हे देशाला आणि महाराष्ट्राला जाणून घ्यायचंय, जरा त्याच्यावर बोला. आपले पंतप्रधान हे अमेरिकेसमोर खलील लोटांगण वंदीन चरण करायला लागले, त्याचे करार करतात. त्या करारामुळे महाराष्ट्र आणि देशातल्या शेतकऱ्यांची वाट लागणार आहे, त्याच्यावर बोला. सबका साथ सबका विकास म्हणायचं आणि निवडणुका आल्या की खाण आणि बाण करायचं, हा धंदा बंद करा. महागाई बेरोजगारीवर बोला. आता देशातला युवक आणि जनता ही सुज्ञ झाली, आता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. नमस्कार. सर्वप्रथम परभणी महानगरपालिकेच्या महापौरपदी सय्यद इक्बाल आणि उपमहापौरपदी गणेशजी देशमुख यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. पण जनाब उद्धवजी ठाकरे, जनाब संजय जाधवजी खासदार, आमदार राहुलजी पाटील जनाब, ज्या हिंदुत्वाच्या नावावर तुम्ही आजवर मतदान मागितलं आणि आज तुम्ही सिद्ध करून दाखवलं की तुम्हाला हिंदुत्वाचं काही घेणं देणं नाही. तुम्ही जनाब उद्धवजी ठाकरे साहेब, ज्या परभणी जिल्ह्यानं या शिवसेनेला हिंदुत्वाच्या नावावर मान्यता दिली, त्या परभणी जिल्ह्यात तुम्ही जनाब महापौर करून स्वतःला सिद्ध करून दाखवलं की तुम्हाला हिंदुत्वाच्या मताची काही गरज नाही. त्यामुळं आज परभणी जिल्ह्यामध्ये बऱ्याच दिवसानंतर महानगरपालिकेला उद्धव सेनेला सत्ता आली होती, पण यांना जनाब उद्धवजी ठाकरे, जनाब खासदार बंडूजी जाधव, जनाब राहुलजी पाटील यांनी मुस्लिम समाज बांधवाचा महापौर करून स्वतःला सिद्ध केलं की यांना हिंदू मताचं कुठलाही काही संबंध नाही. ज्या हिंदुत्वाच्या नावावर हे खासदार आमदार झाले, ज्या शिवसेनेला मान्यता हिंदुत्वाच्या नावावर मिळाली, आज स्वतःला सिद्ध करून दाखवलं की जनाब उद्धवजी ठाकरे. त्यामुळं आता इथून पुढे परभणी जिल्ह्यातील तमाम मायबाप जनता या उद्धव सेनेसोबत तुम्हाला कधी दिसणार नाही. परभणी ठाकरेंचा महापौर मुस्लिम झाला याची इतकी चर्चा होण्याचं कारण काय? काय परभणीत ठाकरेंचा महापौर झाला म्हणून देशाची अब्रू आंतरराष्ट्रीय पातळीला जात आहे का? जशी एप्स्टीन फाईलमध्ये मोदीजींचं नाव आल्यामुळे जात आहे, किंवा ठाकरेंचा महापौर झाला म्हणून राज्याच्या देशाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह लागत आहे का? जसे विमान अपघातामध्ये राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा मृत्यू झाल्याने एकूण सुरक्षिततेबद्दल चर्चा झाली आहे. कशासाठी नेमकी इतकी परभणीची चर्चा होतीये? अहो, दर निवडणुकीमध्ये परभणीत इतकेच नगरसेवक निवडून येतात, 12 ते 15 मुस्लिम नगरसेवक निवडून येतात आणि आतापर्यंत प्रत्येक वेळेला मुस्लिम नगरसेवक निवडून आल्यानंतर तिथे हिंदू महापौरच झालेला आहे. मग इतक्या वेळा जर हिंदू महापौर झालाय तर एक टर्न जर आपण मुस्लिम महापौरांना दिली तर मला असं वाटतं की संविधानिक संसदीय लोकशाहीला अनुसरून तो निर्णय आहे. त्यावर इतकं असं काय गहजब करण्यासारखं घडलं? आणि यासाठी भाजपाला इतकी का बरं उतावीळ चर्चा करावीशी वाटते? काय भाजपला एप्स्टीनची चर्चा राज्यभर फिरते याची भीती वाटतेय का? काय भाजपला विमान अपघाताची चर्चा दाबून टाकण्यासाठी ठाकरेंची चर्चा करणं भाग पडतंय का? मुळात
सय्यद इक्बाल जे आमचे महापौर झालेले आहेत ते कुठल्या तरी तडीपारीच्या खंडणीच्या ईडीच्या गुन्ह्यात गुन्हेगार आहेत का? तसं असेल तर आपण त्यांचं महापौर पद रद्द करूया. त्यांचं नाव एप्स्टीन फाईलमध्ये आलेलं आहे का? तसंही असेल तर त्यांचं आपण महापौर पद रद्द करूया. ते एखादे राष्ट्रविघातक कृत्य केलेलं आहे का त्यांनी? असं काहीच नाहीये. मग फक्त मुस्लिम आहेत म्हणून? अरे पण RSSच्या कार्यक्रमात सलमान खान आले, त्याचं तर कौतुक झालं. मग सलमान खान आणि सय्यद इक्बाल या दोघांमध्ये गुणात्मक फरक कसा काय आहे बरं? भाजपने सांगितलं पाहिजे नक्कीच.